दीर्घ चर्चा झाली, भेट झाली. काय राष्ट्रीय राजकारणावर काय म्हणतात राहुल गांधी आणि इंडिया अलायन्स वगैरेचं भविष्य काय, यावर काही चर्चा झाली? नक्कीच या विषयावर चर्चा होत असते. एकतर ते इंडिया आघाडीचे नेते आहेत, लोकसभेतले विरोधी पक्ष नेते आहेत, सरकारला त्यांनी कोंडीत पकडलेलं आहे आणि राहुल गांधींनी जो दबाव निर्माण केला आहे विरोधी पक्षनेता म्हणून, सरकारच्या अपयशाची लखतरं जी त्यांनी टांगली आहेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर, त्याच्यामुळे नरेंद्र मोदी यांना त्यांच्या कॅबिनेटमध्ये मोठे रिशफल करावे लागतात. कॅबिनेटचा चेहरा त्यांना बदलावा लागतो आहे. पण आमचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे, तुम्ही मुंडकं तेच ठेवाल विद्रूप आणि बाकी सगळे सर्जरी कराल तर त्याला काय रिशफल म्हणत नाही. स्वतः नरेंद्र मोदी यांची प्रतिमा फार घसरलेली आहे. अमित शहा यांना कोणतीच प्रतिमा राहिलेली नाही. मंत्री अपयशी आहेत. जवळजवळ 99% मंत्री मोदींच्या मंत्रिमंडळातले अकार्यक्षम आहेत आणि भारतीय जनता पक्षामध्ये मी हा शब्द मुद्दाम वापरतो कारण आम्ही केंद्रीय कॅबिनेटची ताकद पाहिलेली आहे. भारतीय जनता पक्षामध्ये एखाद दुसरा नेता सोडला तर त्या लायकीचे नेते केंद्रीय मंत्रिमंडळात काम करू शकतील असे कोणी दिसत नाही. एक शिवराजसिंग चौहान आहेत किंवा नितीन गडकरी आहेत, ही मोठी नावं आहेत. बाकी सगळे रामभरोसे चाललेलं आहे आणि त्याचा परिणाम देशाच्या विकासाच्या गतीवर आणि कार्यक्षमतेवर होतो. मोदींची प्रकृती बरी नाही असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे मोदींना फार काम झेपत नाही. अमित शहा यांची प्रतिमा इतकी डागाळलेली आहे की ते गृहखातं चालवत नसून एखाद्या गुंडाप्रमाणे टोळी चालवतात वर्दीतल्या लोकांची, असं त्यांच्याविषयी उघडपणे बोललं जात आहे. आणि या सगळ्याचा परिणाम नरेंद्र मोदींच्या प्रतिमेवर गेल्या काही काळापासून झालेला आहे. हे मोदींना पटत आहे. या रिशफलमध्ये जोपर्यंत अमित शहाना बाजूला केलं जात नाही तोपर्यंत कोणत्या रिशफलला आता अर्थ उरलेला नाही. ही साधारण दिल्लीतल्या महत्त्वाच्या वर्तुळातली चर्चा आहे. आता तुम्ही म्हणाल राहुल गांधींविषयी काय चर्चा झाली. राहुल गांधींविषयी नक्कीच महाराष्ट्रातल्या काही घडामोडी आहेत. राष्ट्रीय विषयांवरती त्यांचं सध्या जे काय भ्रमणं सुरू आहे देशभरात, त्या संदर्भात चर्चा होत असते. आणि राहुल गांधींचं नेतृत्व आता मोदींना मागे टाकून खूप पुढे गेलेलं आहे. मोदी सत्तेवर आहेत म्हणून या क्षणी नेते आहेत. ज्या क्षणी मोदी सत्तेवर नसतील त्या क्षणी ते नेते नसतील. राहुल गांधींचं तसं नाही. राहुल गांधी या देशाचे अनडिस्प्युटेड लीडर झालेले आहेत आणि ते तुम्हाला आता दिसत आहे.